नमस्कार, मी विलास झट्टे, तुमचा लाडका साधा माणूस आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश अशा व्लॉगमध्ये. तर मंडळी, आजचा व्लॉग हा इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे, कारण आजच्या व्लॉगमध्ये मी जात आहोत गडचांदूर. आणि माझ्यासोबत कोण आहे माहित आहे? रुदू, तू येते का? हा, पॅन्ट बे, पॅन्ट, हा, पॅन्ट कुठं आहे? पॅन्ट पॅन्ट कुठं? पॅन्ट तुझा पॅन्ट कुठं आहे? तू याचा हो ना? तू पॅन्ट कुठं आहे मग? डायपर घालून आहे. पॅन्ट कुठं आहे? पॅन्ट हा, बेंबी, जा पॅन्ट घालून ये, जा पॅन्ट घालून जायचं आपल्याला. हा, जा पॅन्ट घालून ये, जा आईले पॅन्ट घालून माग, जा जा पॅन्ट घालून माग. हरू 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 हरू. तर मंडळी, आज मी गडचांदूर जात आहोत. गडचांदूर कशासाठी? तर आपलं जे गाणं आलं होतं, नाही कोणी बापावानी, त्या गाण्यामध्ये जे रिदान आहे त्यांनी काम केलं होतं, जो छोटा मुलगा आहे त्यांनी काम केलं होतं. आज त्याला सर्टिफिकेट द्यासाठी मी आणि पूर्ण फॅमिली जी आहे, म्हणजे सारिका, आई आणि मी विथ फॅमिली आज मी व्लॉगिंग करणार आहोत आणि ट्रॅव्हलिंग करणार आहोत. तेव्हा व्लॉग हा इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे. त्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चार घालते तू? हां, हो. कोट लावते, कोट लावते, कोट लावते, कोट डोक्यावर. कोण म्हणे डोक्यावर लावते म्हणून? कोट देतं नाही लावत, पायात लावते, पायात पायात. हां, तिथं लावायचे, पायात लावायचे. लाव बरं पायाला. आता आम्ही निघत आहोत घरून, आणि घरून निघून जाणार वणीला मी रोनकला घेईन, आणि रोनकला घेऊन जातो आम्ही गडचांदूरसाठी. हा, घे घे चप्पल, घे घे चप्पल, घे. कोणती चप्पल घालते? ते चप्पल घालते का? अय्य, कुठं चालला? तिकडे चालला. कोणासोबत चालला? कोण कोण आहे सोबत? कोण कोण आहे? कोण कोण आहे? कोण कोण आहे? इकडं कोण आहे? कोण कोण आहे? कोण? आजी. चाबी? कायची चाबी? इथं मस्त अशी फुलं आहे रस्त्यानं बघू शकता, छान छान अशी. धियाला धियाला धियाला. तर मंडळी, आता आम्ही घरून निघालो, जवळपास वणीपाशी पोहोचलो, वणीच्या जवळजवळ पोहोचलो, आणि सोबत माझ्या रुदू आहे, आई आहे, आणि इकडं सारिका आहे. आम्ही सगळे चाललो. आता रोनकला घेतो आणि रोनकला घेऊन जातो आम्ही समोर. आता रोनकला घेऊन आम्ही निघालो, आणि आता घुगूसच्या जवळजवळ पोचलो, आणि घुगूसच्या जवळजवळ आल्याच्या नंतर रोनक जी आहे थोडासा बॅक टू वर्क आहे, कामावर फोकस आहे, आणि निघालो. आता जवळपास घुगूसच्या जवळ आलो आम्ही. हे बघा तुम्ही, घुगूसच्या जवळ आलो. पण पाऊस हा कंटिन्यू सुरू आहे. दिवस सध्या पावसाळा सुरू आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तुम्ही बघू शकता इकडं पाऊस, आणि इकडं पण बघू शकता तुम्ही, कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर मंडळी, फायनली जे आहे आम्ही गडचांदूरमध्ये पोहोचलो. हे बघा, गडचांदूरचं हे पहिलं गेट आहे, रेल्वे गेट. आणि फोन केला होता सचिन भाऊ, जे रिदानचे पप्पा आहे, त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनजवळ त्यांचं घर आहे. आता आपण जाऊ आणि बघू पोलीस स्टेशनजवळ जाऊन. पोलीस स्टेशन कुठं आहे माहिती तुले? हट, नाही माहीत पोलीस स्टेशन कुठं आहे. आता वांदा असा आहे का, आम्ही इथपर्यंत आलो तर खरं, पण पोलीस स्टेशन कोण्या बाजूला हेच नाही माहिती. काऊन 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 हट हट, कोणाला हट म्हणताय? तर मंडळी, आम्ही आता पोलीस स्टेशनच्या जवळ पोहोचलो आहोत. आणि हे रिदान, हे रिदान,
तुझ्या घरी आलो. तुझं घर कुठं आहे? तू कुठं चालला? हां एवढ्या लवकर? आम्ही तर फोन नाही केला. अरे बापरे. चल कुठं आहे तुझं घर? तिकडं आहे. चला ठीक आहे. चला मंडळी रिदानच येऊन गेला. आता रिदानच्या मागे मागे आम्ही चाललो जातो. नाही तर घरदांद्राचं काम आलं होतं. हे बघा ते घर आहे. हे वाला घर आहे. तुम्ही मला सांगितलं नाही कार बुक करायला गेले म्हणून पप्पा? काहून नाही सांगितलं? काहून नाही सांगितलं? पेढा द्या लागते म्हणून का? हां मग पण मला पेढा केव्हा सांगितलं? आत्ता सांगत आहे मी विचारलं तुला तर. नाही सांगितलं तुने मला. नाही सांगितलं. नाही सांगितलं. नाही सांगितलं ना रे तू? दादा नाही सांगितलं ना? नाही म्हणताय पाय. नाही सांगितलं ना ऋतू? तर मंडळी मी गडचांदूरला आलो. गडचांदूरला कशासाठी तुम्हाला सांगितलं होतं, जो रिदान आहे ज्यानं आपल्या गाण्यामध्ये चाइल्ड ॲक्टर्स म्हणून काम केलं आणि अप्रतिम असं काम केलं. आणि त्यासाठी मी जसं तुम्हाला माहीत आहे की आपल्या गाण्यामध्ये आपण जे पण कोणी काम करते, मग ते प्रोडक्शन टीममध्ये असो, ॲक्टर असो, कोणी असो, त्याच्यामध्ये काम केल्यानंतर आपण त्यांना आपल्याकडून एक सर्टिफिकेट देतो की आमच्या प्रोडक्शनमध्ये तुम्ही चांगलं काम केलं म्हणून. तर तेच देण्यासाठी मी आज इथं आलो होतो. हे बघा हे अशा प्रकारचं जे आहे ते आपण आता रिदानला देऊ. ठीक आहे. तर हा आहे रिदान ज्यांनी आपल्या गाण्यामध्ये काम केलं होतं. हे रिदानचे पप्पा आणि ही रिदानची मम्मी. ठीक आहे. पहिले आपण सर्टिफिकेट देऊ. बरोबर. तर थँक्यू रिदान. मस्त. ठीक आहे. तर बसा आपण आता गप्पा करू. ते सर्वांनी गाणं तर बघितलं असेल, नसेल बघितलं तर आपलं नमुने प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आता आपण विचारू की आपलं जे गाणं होतं, कारण तर गाण्याच्या वेळेस तर दादाही होते आणि ताई पण होत्या शूटिंगच्या वेळेस. पण शूटिंगच्या वेळेस कसा माहोल असते, त्याच्यानंतर गाणं बनल्यानंतर कसं काय एक्सपिरियन्स असते, अनुभव असते, तेच विचारू आपण. दादा मला सांगा, गाणं पहिले शूटिंगच्या वेळेस तुम्हाला काय वाटत होतं आणि शूटिंग झाल्यानंतर काय एक्सपिरियन्स अनुभव होता गाण्याचा? फर्स्ट टाइम तर बघितलं, पण असं वाटलं नव्हतं की गाणं या प्रकारे बनन बा म्हणून. म्हणजे जसं हे बाप लेकाचं दाखवलं होतं, गाणं बघितल्यावरच असं वाटलं की हे गाणं असं म्हणजे अशा प्रकारे बनलं बा म्हणून. म्हणजे गाण्याच्या पहिले मला काहीच समजत नव्हतं की म्हणजे काय बनून राहिलं काय नाही. पहिली सीन पहिले घेत आहे, नंतर हे सीन घेऊन राहिले. त्याच्यानंतर जे गाणं बनलं त्याच्यानंतर म्हणजे सविस्तर समजून आलं की सीन कशा प्रकारे घेतली, काय कसं घेतलं, नंतर समजून आलं. रिदान, तू आता मला सांग, तू काम केला आता तर 15 दिवस झाले आपण काम केलेले, बरोबर? 15-20 दिवस झाले. तर कसं वाटलं तुला काम करून? काय मजा आली? कसं काय वाटलं सांग? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. तू तर ब्लॉग मध्ये मस्त बोलत होता. ऍक्टिंग करून तुला कसं वाटलं? तू तर डान्स करते, ऍक्टिंग करून कसं वाटलं? चांगलं वाटलं. फर्स्ट टाइम. तू तर सेकंड टाइम केला होता म्हणे मागच्या वेळेस सांगितलं. नाही. हं? नाही. आता आपण मम्मीला विचारू त्यांच्या की त्यांनी पण सोबत होते आपल्या शूटिंगच्या वेळेस, की नेमका काय अनुभव एक्सपिरियन्स होता त्यांचा आणि कसं वाटलं होतं? जेव्हा आम्ही शूटिंगच्या वेळेस बघितलं तेव्हा काहीच म्हणजे समजलंच नव्हतं की असं असं सॉन्ग होणार बा, असं काही कॅरेक्टर आहे बा, बाप आणि वडिलांचं मुलाचं, असं काही वाटलं नव्हतं शूट करताना. आणि आम्ही एक दिवस नव्हतो, पण तेव्हा रिदानचं शूट होतं तेव्हाच होतं, तर असं वाटलं नाही का या प्रकारे हे सॉन्ग असं होईल. आणि जेव्हा बघितलं रिलीज झाल्यानंतर तेव्हा खूप छान आणि डोळ्यात खरंच पाणी आलं. म्हणजे वडिलाचं आणि मुलांचं नातं काय आहे ते समजून सांगितलं ह्या सॉन्गमध्ये. खरंच खूप छान वाटलं. तर मंडळी आता आम्ही येऊन आहोत MJ डान्स स्टुडिओ, म्हणजे जे सचिन दादा आहे, या सचिन दादा जे आहे हे डान्सर आहे, चांगले कोरिओग्राफर आहे आणि रिदान पण छोट्या वयामध्ये चांगला डान्स करतो. ठीक आहे. तर यांचा हा डान्स स्टुडिओ आहे, बघा तुम्ही इथं दिसत आहे. गडचंदूरवाले कोणी असेल व्हिडिओ बघणारे, तर जर समजा तुम्हाला डान्स शिकायचा असेल किंवा डान्स करायचा असेल किंवा ते एक वेट लॉस करायचं असेल, अशा साठी पण डान्स केला जाते.
तर तुम्ही येऊ शकता. यांचा ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर देऊन देतो. आणि खूप मस्त सेटअप केला आहे तुम्ही. असं बघितलं मी डान्स स्टुडिओमध्ये मोस्टली गेलो नाही मी, पण खूप मस्त डिझाईन केलं आणि मोठा पण आहे खूप. मी एका स्टुडिओमध्ये गेलो होतो आम्ही, त्याचा छोटा होता, हा मस्त मोठा जात आहे. मस्त वाटते, एक नंबर. हा, एक डान्स करून दाखवशील ना आता मग? हा, तर यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे तुम्हाला ते दाखवतो आता. ते आहे बाबा, सचिन दादाचे बाबा आहे. त्याच्यानंतर ते आई आहे, या आई आहे, ह्या सचिन दादाच्या आई आहे, सचिन दादा. आणि हा रिदान आणि ह्या वहिनी. म्हणजे फॅमिलीमध्ये 4-5 लोकांचा परिवार आहे. आणि एक आमचं कार्टून तिकडे कला करत आहे. माझ्यासाठी काय केलं तुम्ही? फक्त जन्म दिला पण कोणी बाप होत नाही. लाज वाटते मला तुम्हाला बाप बनायची. तुमच्यासारखा बाप नसलेला बरा. 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 तर इथं आम्ही डान्स स्टुडिओमध्ये आलो होतो आणि काही लेडीज आहे जे डान्स करतात, म्हणजे शिकतात सचिन भाऊकडून. तर आपण त्यांना विचारू की आपलं गाणं त्यांना कसं वाटलं. तर तुमचं ताई नाव काय तुमचं? माझं प्रिया ठाणेकर, मी गडचांदूरला राहते. तर तुम्ही गाणं बघितलं का आमचं जे नाही कोणी बापावानी, ते बघितलं तर काय वाटलं ते गाणं बघून? अक्षरशः ते गाणं बघितल्यानंतर अश्रूंच्या धारा थांबवत नव्हत्या आमच्या. आणि त्या गाण्यातून इतका चांगला संदेश देता आला की वडील जिवंत असतानाच त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, आपण त्यांची कदर करायला पाहिजे. त्याची परफॉर्मन्स कशी वाटली त्याच्यामध्ये? त्याची ऍक्टिंग तर खूपच सुंदर आहे आणि मेन म्हणजे जो रोल पाहिजे होता त्या रोलनुसार त्यांनी खरंच बरोबर करून दाखवलं त्या गाण्यामध्ये. ऍक्टिंग काय वाटली तुम्हाला? म्हणजे नेमकं गाणं पाहून तुमच्या मनात काय काय विचार आले? गाणं बघून तुमचा एक एक शब्द इतके सुंदर होता की म्हणजे डोळ्यातून अश्रू येत होते त्या शब्दामधून. कारण मला पण माझी आई आणि बाबा नाही आहे. तर तेव्हा म्हणजे त्या गाण्यामधून मला अशी जाणीव झाली की मी पहिले कदर केलं असतं तर नाही का आई वडिलांची. मी करायला तयार आहो. डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवला. नाही तर आज 17 प्रश्न राहते, पण त्या कुठलाही प्रश्न नाही, कुठलं काही क्वेश्चन नाही, काही नाही. उन्हातानामध्ये पोरासोबत यांनी सुद्धा येऊन मेहनत केली. यांचे पण खूप मनापासून धन्यवाद आणि तुमचे पण मनापासून खूप धन्यवाद. आमची भेट वगैरे झाली सचिन भाऊसोबत, वहिनीसोबत आणि सगळ्यांसोबत. यांनी ताई इकडं सगळ्या आल्या होत्या भेटासाठी. तर सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि काका येतो आता. हो. काकू येतो. ठीक आहे, काळजी घ्या. ठीक आहे, तर भेटू नंतर पुन्हा नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, चला येतो मग, आता भेटू. चला बाय बाय. चला ओके. चला रुदू, चल रे बाबा. तर मस्त वाटलं, बढ्यापैकी जेवण वगैरे केलं आता आम्ही. आता निघतो मारेगावसाठी. आणि जर व्लॉग आवडले असेल व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.